बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पा मारल्या. कार्यक्रमानंतर म्हणाले, धस म्हणजे संघर्ष संपलेला नाही. बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर शेजारी बसल्याचं दिसून आलं. दोघांचा एकमेकांशी मनमोकळा संवाद साधतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आणि या प्रकरणी सुरेश धस यांनी भाष्य केले. धस म्हणजे संघर्ष अजूनही संपलेला नाही, संघर्ष सुरू राहील, पण बाकीच्या ठिकाणी हे अध्यात्माचं स्टेज आहे. इथे राजकारण नाही, इथून रोडवर गेल्यानंतर राजकारण सुरू होईल, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिलेली आहे. श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहानिमित्त आमदार धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात जवळीकता पाहायला मिळाली. मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या भाषणात सुरेश धस यांचा उल्लेख केला आणि त्यामुळे बीड जिल्ह्यात मुंडे धस यांच्यातील हा सुप्त संघर्ष मिटला का, असा प्रश्न प्रत्येकाला पडावा, असे चित्र आज पाहायला मिळालं. परंतु मुंडे धस हा संघर्ष संपला नसल्याचं सुरेश धस यांनी ठामपणे म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आज नारळी सप्ताहानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील भाजप आणि महायुतीचे नेते देखील कार्यक्रमस्थळी होते आणि याच कार्यक्रमात आमदार सुरेश धस आणि आमदार धनंजय मुंडे शेजारी बसल्याचं दिसून आलं. दोघांमध्ये गप्पा रंगल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून धस आणि मुंडे यांच्यातील संघर्ष संपल्याचं भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली. कारण बीडमधील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले आणि यामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी त्यांनी सातत्याने केली. त्यामुळे धस आणि मुंडे यांच्यात राजकीय तणाव आणि संघर्ष वाढल्याचं दिसून आलं. मात्र नारळी सप्ताहाच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र आले होते. या संदर्भात सुरेश धस यांनी माहिती दिली. येथील व्यासपीठावर धनंजय मुंडे यांच्यासोबत माझी चर्चा झाली नाही. ते पाहुणे म्हणून आल्यानंतर बोलणं काम होतं, पण स्टेजवर लगेच भांडण करायचं का, असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला. तर मस्ताजोग येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होईल, असं सुरेश धस यांनी म्हटलंय. धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी विनंती केली, लोकशाहीत एखाद्याला निवडणूक लढवावीशी वाटते, आणखीन माघार घ्यायची वेळ गेलेली नाही. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत, असंही धस यांनी म्हटलं आहे. बघा, म्हणजे आपल्या इथे पाहुणे आल्याच्या नंतर आपलं त्यांना बोलणं काम आहे, त्यांनीही बोलणं काम आहे. म्हणजे स्टेजवरतीच काय लगेच भांडणं करायची का आम्ही? मुंडे आणि धसांचा जो संघर्ष होता हा कुठे संघर्ष अजून संपलेला नाही, संघर्ष चालू राहील बाकीच्या ठिकाणी. परंतु हे कोणतं स्टेज आहे? हे अध्यात्माचं स्टेज आहे, विठ्ठल महाराजांचं स्टेज आहे आणि वामन भाऊंच्या गडाचं स्टेज. या गडावरती नो राजकारण काही. आता इथून रोडवरती गेल्याच्या नंतर राजकारण सुरू. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.